वरणसोबत भात तर सगळेजणच खातात, पण वरणासोबत भाकरी हे कधी तुम्ही खाल्ली आहे का? तर इथं बघा मी मस्त भाकरी करून घेतली आणि भाकरी खूप छान आणि टम फुगली होती. त्यानंतर इथं मी मूग डाळ शिजू घातली होती. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि एक हिरवी मिरची घातली होती आणि दुसरीकडे भात पण टाकलं होतं. आणि आज होती इंडियाची फायनल मॅच आणि ह्यांनी दुपारपासून मॅच बघतात, तर मला पण मॅचमधलं कळतं. लग्नाच्या आधी ना मी मॅच सगळी बघायची, पूर्ण बघत होती, पण आता काही तेवढा वेळ भेटत नाही. वरण भात मला रोज दिला ना तर मी रोज खाईल, कारण मला वरण भात खूप जास्त आवडतं. तर इथं बघा मी तुपामध्ये ना जिरी मोहरीची फोडणी दिली. कढीपत्ता माझ्यापाशी नव्हता. त्यानंतर ठेचलेलं भरपूर लसूण टाकायचं. मी पण काय सांगत बसले, वरणाची रेसिपी तर खूपच सोपी आणि असं वरण मला खूप जास्त आवडतं. तर फायनली आपली इंडिया विनर झाली आणि ही मुवमेंट ना खरंच खूप स्पेशल मुवमेंट होता. त्यानंतर हे बोलले की चल जरा बाहेर फिरून येऊ आणि आईस्क्रीम पण खाऊन येऊ. बाहेर तर इतके फटाके वाजत होते ना, खूप जोराजोराने फटाके वाजत होते, तर आम्हाला खूप भारी वाटत होतं. तर आजच्या दिवशी ना सगळ्यांनाच खूप आनंद होत असणार आहे. त्यानंतर पिलूने उसाचा रस घेतला, त्याचं फेवरेटच आहे बरं का. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली, तर ह्यांनी तर आईस्क्रीम घेतली होती आणि मी माझ्यासाठी मँगो फ्लेवरचं फालुदा घेतला, कारण मला फालुदा खूप जास्त आवडतो. आणि असं केलं आम्ही सेलिब्रेशन छोटंसं. चला बाय.